स्वागत करूया विकास नलावडे. नेक्स्ट अविनाश ढोबळे. हा एक सायंटिस्ट माणूस जो रिसर्च करून फर्टिलायझर्स मॅन्युफॅक्चर करतो. कंपनी उभी केली, कंपनी एका वेगळ्या लेव्हलवरती घेऊन जात असताना लक्ष्मणासारखा भाऊ यांनी गमावला. तरी सुद्धा आपल्या परिवाराचा खांदा बनवून आज अविनाश अतिशय जोमाखात हा उद्योग महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरही घेऊन जात आहे. 10 करोडचा टर्नओव्हर करून आज अविनाशनी एक खूप मोठा कमबॅक केलेला आहे. या अवॉर्डचे पुढील मानकरी आहेत अमोल देवकर. रिलायबल ॲग्रो सर्व्हिसेसचा व्यवसाय अतिशय उत्तम प्रकारे चालू होता, पण काही कारणास्तव त्यांच्या बिझनेसमध्ये खूप असे चढउतार आले. रॉ मटेरियल सप्लायरने ते सप्लाय करणंच बंद करून टाकलं. धुळ्यातली जी फॅक्टरी होती त्याचा पण बराचसा प्रॉब्लेम झाला. दिलीप सरांचं कोचिंग सुरू झाल्याच्या नंतर ही फॅक्टरी पुन्हा एकदा धुळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात उभी आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया अमोल देवकर. नेक्स्ट अवॉर्ड गोज टू रमेश यादव. प्रोफेसर म्हणून रिटायर झाल्यानंतर नेहमीच उराशी बाळगलेलं स्वप्न की आपला एक तरी बिझनेस असावा हे पूर्ण करण्याची संधी त्यांना इनर सर्कल जॉईन झाल्यानंतर मिळाली. आज सरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या 2 अतिशय मोठ्या फॅक्टरी फर्निचर मॅन्युफॅक्चरिंगच्या 32 शिराळामध्ये उभ्या आहेत. त्यांचे चिरंजीव अभिषेकही त्यांच्या खांद्याला खांदा लावून आज बिझनेस मध्ये खूप मोठी उंचीवर आहे. अवॉर्डचे पुढचे मानकरी आहेत सुरेश माळी. धुळेमधून आलेला एक सामान्य माणूस जो डोक्यावरती टोकरी घेऊन भाजी विकायचा. इनर सर्कल जॉईन केल्याच्या नंतर तसेच दिलीप सरांचं कोचिंग घेतल्यानंतर आज तोच माणूस जवळपास 100 टनांच्या मिरचीचा बिझनेस या ठिकाणी करतोय आणि त्यांचे आज मल्टिपल बिझनेस सुद्धा. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सुरेश माळी. पुढील अवॉर्ड संजय कदम यांना जातं. अथर्नी नावाच्या कर्नाटकच्या अतिशय छोट्या गावातनं आलेले शिक्षण नसलेले संजय कदम यांनी त्यांचा बिझनेस 10 बाय 10च्या छोट्याशा जागेत चालू केला. आज संजय कदम यांच्या 10,000 स्क्वेअर फीटहून अधिक फॅक्टरीज उभ्या आहेत. मेन बिझनेस ॲक्रिलिक कव्हर गार्डिंग असाचा असून अनेक जर्मन कंपनीज बरोबर आज यांचं कोलॅबोरेशन आहे. महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं लेझर कटिंग मशीन आज संजय कदम यांच्याकडे आहे. आपलं पुढचं अवॉर्ड जाते अशोक धर्मराज ढाकणे. एक ऊसतोडी कामगाराच्या कुटुंबात असलेले अशोक ढाकणे घरची परिस्थिती एवढी हालाकीची होती की नोकरीमध्ये जिथं जेवण मिळायचं तिथलं अर्ध जेवण घरी बायकोसाठी घेऊन यायचे. परंतु आज फूड चेन मध्ये बिझनेस करणारे प्रथमेश स्पाइसेस यांचे प्रोडक्ट्स संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा जात आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया अशोक ढाकणे. पुढचं अवॉर्ड जातं आशिष यादव यांना. कोल्हापूरमध्ये एक छोटंसं मेडिकल त्यांनी चालू केलं. आज आशिष मेडिलिंक नावाची एक खूप मोठी कंपनी त्यांनी उभी केली आहे. यांच्या भावाचा अकस्मात मृत्यू झाल्यानंतर त्यांची बायको लक्ष्मी सारखी त्यांच्या पाठीमागे उभी राहिली. आज जवळजवळ 50 पेक्षाही जास्त मोठी टीम त्यांनी उभी केली आहे. आशिष मेडिलिंगचे मेडिसिन्स कोल्हापूर मधल्या प्रत्येक मेडिकल्स मध्ये आज जातात. लेट्स पुट आवर हँड्स टुगेदर फॉर आशिष यादव. आपल्या अवॉर्डचे पुढचे मानकरी आहेत अमोलजी निकम. कोल्हापूर जवळील वडगाव या छोट्याशा खेड्यातून असणारे श्री अमोल निकम हे सुरुवातीच्या काळामध्ये टोल नाकेवर काम करत असत. त्यानंतर त्यांनी सिक्युरिटी गार्ड म्हणून देखील नोकरी केली. दिलीप सर यांच्याशी बिझनेस कोचिंग साठी जॉईन झाल्याच्या नंतर DNSP हेल्दी प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची त्यांनी स्थापना केली. हेल्दी प्रोडक्ट मध्ये काम करणाऱ्या या कंपनी मार्फत 700हून अधिक महिलांना रोजगार मिळाला. 200हून अधिक लोकांनी 4 व्हीलर्स घेतल्या आणि 900हून अधिक लोकांनी फॉरेन ट्रिप देखील केलेल्या आहेत. तसेच अनेक लोकांनी आपली ड्रीम होम सुद्धा बांधली आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया अमोलजी निकम.
नमस्कार, मी कोल्हापूरहून आहे. अमोल निकम. गेली 2016 पासून मी DNSP डिवाइन नॅचरल सक्सेस पॉवर हेल्दी प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्थापन केली आणि तिथून सुरुवात केली. अगदी सरांनी किंवा इथं आता मॅडमनी सांगितलं की टोल नाक्यावरती कोल्हापूरला केनी टोल नाका आहे, केनी वॉटर टोल नाका. तर त्या टोल नाक्यावरती समथिंग 2006-07 ला टोल नाक्यावरती काम करत होतो. ते येणाऱ्या गाड्यांच्या पावत्या जे पैसे घ्यायचे आणि पावती द्यायचे. पण हे करत असताना आलेशान गाड्या त्या ठिकाणी यायच्या टोल नाक्यावरती आणि मला एक मनाला एक खंत वाटायची की ह्या गाड्या ज्या येत आहेत मर्सिडीज, BMW, ऑडी, जॅग्वार, आणि ह्या गाड्या फक्त श्रीमंत लोकांनीच घ्यायच्या का, आपण नाही का घ्यायच्या. आणि मग ह्या थोड्या दिवसानंतर हेच विचार मनामध्ये बाळगून या ठिकाणी सुरुवात केली. आणि सुरुवात करत असताना आर्थिक परिस्थिती नव्हती, कारण कोल्हापूरमध्ये शिरोली MIDC मध्ये वडील काम करायचे आणि मी इथं टोल नाक्यावरती. आर्थिक परिस्थिती नाही. जर एखादा बिझनेस करायचा म्हटला तर समथिंग एक 50 लाख, 1 करोड, 2 करोड रुपये त्या बिझनेस मध्ये घालावं इतकी परिस्थिती नव्हती. त्यामुळं डायरेक्ट सेलिंग, नेटवर्क मार्केटिंग मध्ये काम चालू केलं, कारण त्याच्यामध्ये थोड्याशा इन्व्हेस्टमेंट मध्ये आपण काम करू शकतो. आणि तिथून मी सुरुवात केली. आणि सुरुवात करत असताना असे सेमिनार वगैरे अटेंड करायचे, स्वप्न मोठी दाखवली जायची की आपण हे अचिव्हमेंट करू शकतोय, ते घेऊ शकतोय, हे घेऊ शकतोय, एवढ्या मोठ्या गाड्या आपण या माध्यमातून घेऊ शकतोय. आणि हे करत असताना 1-2 कंपनीमध्ये काम केलं. आणि काम करत असताना खरंच मी पहिली सुरुवातीला अल्टो गाडी घेतली, त्यानंतर 2012ला स्विफ्ट डिझायर घेतली, त्यानंतर 2016ला क्रेटा गाडी घेतली. आणि त्यानंतर हे असंच कंपनीचं काम चालू करत करत या ठिकाणी लोकांना जोडत या ठिकाणी काम करत गेलो. आणि त्यानंतर 2019ला जेवढं मला समजत होतं, जेवढं माझ्या विचार जेवढं ज्या पद्धतीनं या ठिकाणी डेव्हलप करता येत होतं तेवढं केलं. कारण एक वेळ असा येतो की ज्या वेळेला आपलं ह्या ठिकाणी जे विचार आहेत, की जी दूरदृष्टी आहे ती त्या ठिकाणी गेल्यानंतर ती थांबते. आणि त्यानंतर मला 2019ला दिलीप आवटी सरांचा शाहू स्मारकला कोल्हापूरमध्ये दसरा चौकामध्ये एक असाच कॅम्प होता. आणि त्या कॅम्पमध्ये या ठिकाणी मी आणि आमचे बंधू बालाजी निकम सर या ठिकाणी काय ट्रेनिंगच्या माध्यमातून बिझनेस मोठा करता येतो असं या ठिकाणी ऐकलं होतं. आणि आम्ही त्या ट्रेनिंगला गेलो. आणि खरंच ज्या वेळेला त्यांचं ट्रेनिंग ऐकलं तर त्यावेळेला 100% म्हटलं की आपण या ठिकाणी आपल्या कोल्हापूर जिल्हाच नाही, पश्चिम महाराष्ट्रच नाही तर बाहेर पण आपण काम करू शकतो. आणि दिलीप आवटी सरांच्या माध्यमातून त्यांनी सांगल त्या पद्धतीने काम करत गेलो. आणि या ठिकाणी आज आमच्या DNSP कंपनीमध्ये 225 या ठिकाणी 4 व्हीलर अचिव्हर आहेत. आणि 4 व्हीलर सर्वसामान्य लोक घेऊन या ठिकाणी कार्यरत आहेत. त्याचबरोबर आताच जस्ट आज 20 तारखेला मलेशियाला आमची ट्रिप गेली होती. आवटी सरांना माहित आहे की आता जस्ट ह्या आज सकाळी 10 वाजता ती लोक पोहोचली. अशी फॉरेन ट्रिप अचिव्हर जवळपास 950 लोक फॉरेन ट्रिप अचिव्हर या ठिकाणी केलेले आहेत. त्याचबरोबर 2 व्हीलर असतील. आणि आज परवाच ह्या येत्या 9 तारखेला 9 मेला एक आमच्या कंपनीमध्ये 5 वर्षापूर्वी जॉईन झालेली एक शुभांगी घारे म्हणून मॅडम आहेत. अगदी घरची परिस्थिती बेताची आणि ब्युटी पार्लर त्यांचं स्वतःच होतं. खेडेगावामध्ये इस्लामपूर म्हणून गाव आहे, तिथं ताकारी म्हणून एक गाव आहे. तर त्या गावामध्ये आणि DNSP मध्ये जॉईन झाल्या. आणि कुठली जर इच्छा जर असेल प्रबळ आणि मनापासून जर आपण काम करत असो तर मित्रांनो त्या लेडीजनं त्यांच्या मुलग्याला डॉक्टर करायचं ठरवलं. आणि तो मुलगा या ठिकाणी आज 9 तारखेला फिलिपाईन्सवरनं डॉक्टर MBBS म्हणून या ठिकाणी पदवी घेऊन रिटर्न आला. आणि असं हे काम करत असताना दिलीप आवटी सरांचे 2 महिने 3 महिने गेले की आमचं ट्रेनिंग या ठिकाणी कंटिन्यू असतं. आणि हे सगळं श्रेय जे आहे किंवा माझी कंपनी एवढं मोठ्या होण्याच्या पाठीमागचं सिंहाचा वाटा जर कोण असेल तर दिलीप आवटी सर आणि कोमल आवटी मॅडम. संगत गुण किती महत्वाचा आहे बघा. दिलीप आवटी सरांनी मर्सिडीज GLE 2021ला या ठिकाणी घेतली व्हाईट कलरची. आणि त्याच
या ठिकाणी एक महिन्याच्या समथिंग अंतरावरती मी दिलीप आवटी सरांच्या त्यांना फॉलो करत होतो आणि मी या ठिकाणी पुण्यामधून भंडारी या ठिकाणी जे शोरूम आहे मर्सिडीजचं, तर त्यात ब्लॅक कलरची मर्सिडीज घेतली. कारण मित्रांनो, संगत जर असेल चांगली तर 100% आपण या ठिकाणी यशस्वी होऊ शकतो. आणि दिलीप आवटी सरांचं जर नियोजन आणि प्लॅनिंग जर आपण फॉलो केलं तर 100% या ठिकाणी आपण उद्योगपती बनू शकतो. तर मी दिलीप आवटी सर आणि कोमल आवटी मॅडमना धन्यवाद देतो. थँक्यू, धन्यवाद.